हैं। रमेश कीर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रमेश कीर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रमेश कीर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। रमेश कीर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रमेश कीर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। येणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारार्थ येत्या 26 जूनला महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना कल्याण तालुक्यातून जास्तीत जास्त लीड मिळावा यासाठी आज आपल्या प्रचाराच्या नियोजन सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं। आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे। काय सांगाल, कसं नियोजन आहे, कितीचा लीड मिळेल, कशा प्रकारची रणनीती सुरू आहे? आज आम्ही आमच्या कल्याण ग्रामीणमध्ये आमचे उमेदवार रमेश कीर साहेब यांच्या प्रचारासाठी एक बैठक आयोजित केली होती। आमच्या या संपूर्ण कल्याण ग्रामीणमध्ये महाराल, वरप, कांबा ते मामनोलीपर्यंत आणि इकडून टिटवाला, खडावली, गोडसई, मानिवली तसेच वेले, काकरवाडा, पलसोली या संपूर्ण आमच्या परिसरामध्ये जवळजवळ 2,500 पदवीधर मतदान आहे। आणि या आमच्या 5 जिल्हा परिषद गटामध्ये खुनी सोडून महारालपासून कमीत कमी 2,500 मतदान नोंदणी आहे। आणि या 2,500 मतदान नोंदणीपैकी आम्हाला जवळजवळ 2,000 मतं आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून रमेश कीर साहेब यांना देणार आहोत। नियोजन कसं सुरू आहे? नियोजन आमचं गाव पातळीपासून चालू आहे। आमचे तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, काँग्रेस, शिवसेना, उबाटा गट, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब गट, तर प्रत्येक गावाला आणि जसं आम्ही लोकसभेला बूथ वाईज केलं होतं त्याप्रमाणे आम्ही गाव पातळीवर जी आमची नोंदणी आहे आणि जी काही आमच्याकडे काही नोंदणी नसेल सुद्धा त्या मतदारसुद्धा आम्ही विचारात घेतलेले आहेत। आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक आमचे कार्यकर्ते आहेत ते 25 मतदारामागे एक कार्यकर्ता आणि त्याला मदत करण्यासाठी अजून 4 कार्यकर्ते, असे प्रत्येक 25 कार्यकर्त्यांमागे 5 कार्यकर्त्यांची आम्ही नेमणूक केलेली आहे।